मकर राशी 6 ते 12 जुलै 2026 साप्ताहिक राशी भविष्य। मकर राशी वेळेचे चक्र फिरायला सुरुवात झाली आहे आणि मकर राशीसाठी नियती एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे। कधी कधी आयुष्य आपल्या नकळत एका अशा वळणावर येऊन उभं राहतं जिथून पुढे जाणारे प्रत्येक पाऊल भविष्याचा नवा इतिहास लिहू लागतं। त्या क्षणी सर्व काही नेहमीसारखंच दिसत असतं। सूर्य रोजच्यासारखाच उगवतो, दिवस त्याच गतीने पुढे जातो, माणसं तीच असतात, पण काळाच्या अदृश्य प्रवाहात काहीतरी बदललेलं असतं। मकर राशीच्या व्यक्तींनो 6 ते 12 जुलै 2026 हा आठवडा अशाच एका अदृश्य वळणाची सुरुवात ठरू शकतो। गेल्या काही काळात तुम्ही खूप मेहनत केली असेल, अनेक जबाबदाऱ्या पेलल्या असतील, काही वेळा योग्य असूनही गैरसमज सहन केले असतील, काही स्वप्नांना थोडा वेळ थांबावं लागलं असेल। अनेकदा तुम्हाला वाटलं असेल की मी इतका प्रयत्न करतोय पण माझी वेळ कधी येणार। विश्व कधीच कोणाची मेहनत विसरत नाही, ते प्रत्येक प्रयत्नाची नोंद ठेवत असतं। प्रत्येक अश्रू, प्रत्येक संघर्ष आणि प्रत्येक संयम योग्य वेळी त्याचं उत्तर मिळतंच। आणि आता अशी चाहूल लागते आहे की तुमच्या आयुष्यातील काही प्रलंबित गोष्टी हलायला सुरुवात होऊ शकते। या आठवड्याची सुरुवात शांत असेल, इतकी शांत की तुम्हाला कदाचित काही विशेष घडणारच नाही असं वाटेल। पण ही शांतता साधी नाही। मोठ्या पावसाआधी जशी हवा थांबते तशी ही शांतता आहे। काहीतरी घडणार आहे, पण त्याचा क्षण अजून आलेला नाही। या काळात तुम्हाला काही विचित्र योगायोग अनुभवायला मिळू शकतात। एखाद्या व्यक्तीची अचानक भेट, विसरून गेलेल्या विषयाची पुन्हा चर्चा, जुन्या कागदपत्राचा सापडलेला तुकडा किंवा एखादा अनपेक्षित संदेश, हे सर्व केवळ योगायोग वाटतील, पण कदाचित ते विश्वाने दिलेले संकेत असतील। मकर राशीचा स्वभाव स्थिर, संयमी आणि वास्तववादी असतो। तुम्ही सहज कोणावर विश्वास ठेवत नाही, प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करता। पण या आठवड्यात परिस्थिती अशी निर्माण होऊ शकते की फक्त तर्क नव्हे तर अंतर्मनच ऐकणंही तितकंच महत्त्वाचं ठरेल। तुमच्या आयुष्यात एखादी व्यक्ती अशी असू शकते जिच्याशी तुमचं नातं अपूर्ण राहिलं आहे, एखादी गोष्ट जी कधीच पूर्ण झाली नाही किंवा एखादं स्वप्न ज्याला तुम्ही वेळेअभावी बाजूला ठेवलं। या आठवड्यात त्या अपूर्ण गोष्टी पुन्हा समोर येऊ शकतात, पण यावेळी त्या फक्त आठवणी म्हणून नाही तर नवीन संधी म्हणून तुमच्यासमोर उभ्या राहू शकतात। एक गोष्ट विशेष लक्षात ठेवावी लागेल, या आठवड्यात तुमच्या मनात वारंवार एखादा विचार येऊ शकतो, एखाद्या दिशेने पाऊल टाकण्याची इच्छा निर्माण होऊ शकते। सुरुवातीला तो फक्त विचार वाटेल, पण कदाचित तोच तुमच्या भविष्यातील सर्वात महत्त्वाचा निर्णय ठरेल। आठवड्याच्या मध्यावर वेळेचं चक्र वेगाने फिरू लागेल। काही घडामोडी इतक्या जलद घडतील की त्यांची अपेक्षाही तुम्ही केली नसेल। ज्याची वाट तुम्ही अनेक दिवसांपासून पाहत होतात त्याबाबत एखादी बातमी मिळू शकते। काहींना करिअरमध्ये नवीन दिशा मिळेल, काहींना आर्थिक संधी मिळेल, तर काहींना मनशांती देणारा निर्णय घेण्याची वेळ येईल। पण या संपूर्ण आठवड्यात एक प्रश्न सतत पडद्याआड राहणार आहे, नियती तुमच्यासाठी कोणतं दार उघडणार आहे? ते यशाचं असेल की नव्या नात्याचं, की अशा एका संधीचं जी अनेक वर्षांनी तुमच्या आयुष्यात आली आहे? उत्तर अजून समोर आलेलं नाही, पण एक गोष्ट निश्चित आहे, हा आठवडा तुमच्यासाठी फक्त दिनदर्शिकेतील 7 दिवस नसतील। हा काळ तुमचा आत्मविश्वास, संयम आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता यांची परीक्षा घेईल। आणि जर तुम्ही शांत राहून योग्य क्षण ओळखलात तर नियती तुमच्यासाठी अशी दारं उघडू शकते ज्यांचा तुम्ही कधीतरी फक्त विचार केला होता। म्हणून या आठवड्यात प्रत्येक संकेत लक्षपूर्वक पहा, प्रत्येक भेट, प्रत्येक शब्द आणि प्रत्येक संधीला गांभीर्याने घ्या, कारण कधी कधी काळ स्वतःच एखाद्या व्यक्तीच्या बाजूने उभा राहतो आणि त्या क्षणापासून तिच्या आयुष्याची दिशा कायमची बदलून जाते। मकर राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा स्थिरतेतून प्रगतीकडे नेणारा ठरू शकतो। अनेक दिवसांपासून ज्या गोष्टी एका जागी अडकल्या होत्या त्या आता हळूहळू पुढे सरकू लागतील। सुरुवातीचे 2 दिवस थोडे संथ वाढतील, पण त्यानंतर घटनांचा वेग अचानक वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे या काळात प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्या। नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठांकडून नवीन जबाबदारी मिळू शकते। तुमच्या कामाची दखल घेतली जाईल आणि अनेक दिवसांची मेहनत योग्य लोकांच्या नजरेत येईल। काहींना पदोन्नती, बदली किंवा नवीन संधीबाबत सकारात्मक चर्चा ऐकायला मिळू शकते। व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन ग्राहक, मोठी ऑर्डर किंवा फायदेशीर व्यवहार होण्याची शक्यता आहे। मात्र कोणत्याही आर्थिक व्यवहारात कागदपत्रांची नीट तपासणी करणे अत्यंत आवश्यक ठरेल। आर्थिकदृष्ट्या हा आठवडा आशादायक आहे।
थांबलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. जुन्या गुंतवणुकीतून फायदा मिळू शकतो किंवा उत्पन्नाचा नवीन मार्ग खुला होऊ शकतो. तरीही अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. विशेषतः दिखाऊ खर्च टाळल्यास भविष्यात मोठा फायदा होईल. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. घरातील एखादा महत्त्वाचा निर्णय सर्वांच्या सहमतीने घेतला जाऊ शकतो. ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला या आठवड्यात तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल. काही कुटुंबामध्ये शुभकार्याची चर्चा सुरू होण्याचीही शक्यता आहे. प्रेमसंबंधांमध्ये विश्वास अधिक दृढ होईल. जोडीदारासोबत मनातील भावना मोकळेपणाने व्यक्त करण्याची योग्य वेळ आहे. अविवाहित व्यक्तींना नवीन ओळख होऊ शकते. ही ओळख पुढील काळात महत्त्वाच्या नात्यात रूपांतरित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा मेहनतीला योग्य दिशा देणार आहे. अभ्यासात लक्ष केंद्रित राहील. स्पर्धा परीक्षा, मुलाखत किंवा प्रवेश प्रक्रियेसाठी प्रयत्न करणाऱ्यांना सकारात्मक संकेत मिळू शकतात. सातत्य राखल्यास अपेक्षेपेक्षा चांगले यश मिळू शकते. आरोग्याच्या बाबतीत विशेष काळजी घेण्यासारखे काही दिसत नाही. मात्र थकवा, पाठदुखी किंवा सांध्यांशी संबंधित किरकोळ त्रास जाणवू शकतो. पुरेशी विश्रांती आणि नियमित व्यायाम यामुळे ऊर्जा टिकून राहील. या आठवड्यात एक अशी घटना घडू शकते जी सुरुवातीला सामान्य वाटेल, पण पुढे जाऊन तिचे महत्त्व खूप मोठे असेल. एखादा फोन, संदेश, अचानक झालेली भेट किंवा अनपेक्षित निमंत्रण तुमच्या भविष्यासाठी नवीन मार्ग उघडू शकते. या आठवड्यातील विशेष संकेत म्हणजे गुरुवार ते रविवार हा काळ विशेष लाभदायक ठरू शकतो. या दिवसात घेतलेले निर्णय, सुरू केलेली कामे किंवा झालेल्या भेटी दीर्घकाळ फायदेशीर ठरू शकतात. तुमच्या आयुष्यात एखादी अशी संधी येऊ शकते ज्याची तुम्ही अनेक वर्षांपासून वाट पाहत होता. कधी कधी नियती मोठी भेट देण्यापूर्वी माणसाच्या संयमाची परीक्षा घेते. मकर राशीच्या व्यक्तींनो, तुमचा संयम आता फळ देण्याच्या मार्गावर आहे. या आठवड्यात स्वतःवर विश्वास ठेवा. योग्य वेळी योग्य निर्णय घ्या आणि समोर येणाऱ्या प्रत्येक संधीचे स्वागत करा. कारण हा आठवडा तुमच्या आयुष्यातील पुढील मोठ्या यशाचा पाया रचणारा ठरू शकतो.